आज नाश्त्याला काय तयार करायचं? प्रत्येक महिलेचा हा प्रश्न असतो. रोज पोहे, उपीट, उपमा किंवा अनेक असे प्रकार आहेत किंवा इडली. पण आजचा आहे तो प्रकार अगदी झटपट होणारा, म्हणजे आपण करणार आहोत रवा आप्पे. जितके करायला छान चवीला आहेत ना, तितके करायला सोपे. झटपट झटपट पटापट. हे रवा आप्पे तयार करण्यासाठी घ्यायचं टोपामध्ये घालायचा रवा. घरामध्ये जितके सदस्य आहेत आपल्या आवडीनुसार आप्पे जे हे केले ना, एकदा केले की तुमच्या आवडते किंवा फेवरेट होऊन जाणारच. ह्यामध्ये घालायचा रवा घातल्यानंतर घालायचं दही अगदी टंचाई असल्यामुळे चांगलं पिळून ह्यामध्ये घातलं आहे. त्यामध्ये घालायचं पाणी आणि हे आता बॅटर तयार करून घ्यायचं. किती सोपा आहे ना. सोप्यातला सोपा पदार्थ कुठला असेल तर मला पोह्या इडलीपेक्षा तर हा आप्पे आणि डोसा. अगदी डोसासुद्धा अशाच पद्धतीने केला जातो. फक्त मिक्सरला फिरवायचा आणि पातळ बॅटर करून घ्यायचा, म्हणजे फिरवलं छान असा डोसा तयार होतो. तर ह्यापासून आपण तयार करू शकतो आप्पे, इडली, डोसा, उत्ताप्पा. पण ठीक आहे, आता आपण आप्पे करणार आहोत. तर हे बघा, आप्पे करण्यासाठी मी भरपूर अशा भाज्या कट करून घेतल्या आहे. शिमला मिरची, गाजर, मिरची, टमाटर, कांदा, मेथीची भाजी, कोथिंबीर आणि कोणत्या तुमच्या फ्रीजमध्ये असतील नसतील त्या भाज्या बाहेर काढून कट करून ह्यामध्ये घातल्या तरी चालतात बरं का. तर मी तर मेथी घातली आहे, कारण की विशेष अशी चव देते ह्या मेथीनं. नक्की तुम्हीसुद्धा ट्रायल करा. कांद्याची पात असू दे, कोबे असू दे किंवा फ्लावरसुद्धा किसून ह्यामध्ये घातला तरी चालतं. कारण की आपण जेव्हा आप्पे पॅनमध्ये हे आप्पे बॅटर घालतो तेव्हा सर्व भाज्या आहेत त्या छान अशा शिजल्या जातात, भाजल्या जातात बरं का. त्यामध्ये घालायची कसुरी मेथी आणि ह्यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालून छान असं हे मिक्स करून घ्यायचं. ह्या भाज्या आहेत ह्या बॅटरमध्ये मिक्स झालं की हे आप्पे छान लागतात आणि भाज्यासुद्धा ह्यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होतात. तर आपण ह्यामध्ये आता 2 गोष्टी घालायच्या राहिल्या आहेत, त्या म्हणजे मीठ आणि सोडा. तर ह्यामध्ये छान आणि आप्पे चवीला लागण्यासाठी एक तडका तयार करून घ्यायचा. तेल घालायचं, त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता घालायचा. छान असं हे दोन्ही भाजून झालं की तडका आता आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा. तर झटपट असला तरी आपल्याला चवीचं हे खायला लागतंच, म्हणून ह्या भाज्या आणि हा तडका घालून घेतला आहे. क्रंची असा झालेला कढीपत्ता आणि तडका दिलेली ही मोहरी छान अशी टेस्ट देऊन जाते. आणि झटपट म्हटलं की इनो, बेकिंग सोडा किंवा आपला खायचा सोडा, ह्या तिन्हीतले एक काहीतरी वापरायचं, म्हणजे आपले आप्पे आहेत ते चांगले आतून जाळीदार, एकदम क्रंची, कुसकुशीत तयार होतात बरं का. तर मी इनो वापरला, शक्यतो इनोच वापरा, त्यामुळे छान आप्पे तयार होतात. हे ओपिनियन माझं नक्की आहे का. इनोनं छान असं आतून जाळी होते आणि चांगले फुगलेसुद्धा जातात आणि अंदाजसुद्धा व्यवस्थित लागतं. तर इनो घालून थोडंसं पाणी घातलं आहे, कारण की बॅटर एकदम ॲडजस्ट करायचं आहे आपण इथं. तर आपण आप्पे पॅन ठेवला आहे गॅसवर, गरम करून द्यायचा. त्यामध्ये तेल सोडायचं. तूप असलं तर तूपसुद्धा घातलं तरी चालतं. तर तूप नव्हतं म्हणून इथं तेल घालत आहे मी. थोडंसं गरम होऊन द्यायचं आप्पे पॅन आणि झालेलं तेलामध्ये आपण गरमागरम आता हे बॅटर घालून द्यायचं आहे. इनो घातल्यानंतर लगेचच हे आहे ते आप्पे पॅनमध्ये आपण घालून घ्यायचं, म्हणजे आप्पे ते छान फुगले जातात. नंतर थोड्या वेळानं वगैरे नाही, करायच्या वेळेलाच इनो वापरायचा, म्हणजे आप्पे छान फुगले जातात. आता हे काय करायचं, बॅटर घालून घ्यायचं. आप्याचं बॅटरसुद्धा बघू शकता एकदम घटसर केलं आहे. पातळ केलं की एकदम असं लांबल्यासारखं लवचिक असे आप्पे तयार होतात. बॅटरसुद्धा घटसर ठेवायचं, म्हणजे आप्पे छान होतात बघा. आता हे 5 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती लो ठेवूनच मी हे आप्पे भाजून घेतले आहेत आणि आलटी पलटी करून भाजून घ्यायचं. पहिल्यांदा आपण साईड केली आहे, दुसरी साईड बाजू केली आहे, खालीवर असं करून भाजून घ्यायचं. क्रंची अशी आप्पे तयार होण्यासाठी जास्त गॅसची फ्लेम आहे ती जास्त करायची नाही किंवा जास्त वाढवायची नाही, मिडियमसुद्धा करायची नाही. लो ते मिडियम ह्या दरम्यानच हे भाजून घ्यायचं. गॅसच्या फ्लेमवर थोडंसं तेलसुद्धा सोडायचं, कारण की क्रंची होतात आप्पे. आणि विशेष सांगतो, तर तेल सोडल्यानंतर ना छान चवीला होतात बरं का. तर आता घेतली आहे खोबऱ्याची चटणी, छान अशी टेस्टला. खोबऱ्याची चटणीची व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आपल्या सोनाली किचनवर जावा आणि बघा. रोज आपण पोहे उपीट खातोच आणि झटपट होणारी ही आप्पेची रेसिपी एकदा ट्राय करा. नंतर तुमच्या आवडीचेच हे आप्पे तयार होतील. खूप छान टेस्टला होतात, वाटणारसुद्धा नाहीत की झटपट केलेले आहेत. तर खोबऱ्याची चटणीबरोबर नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर जाता सोनालीला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. खाऊन बघता म्हणायचं, भारीच की हो.